नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पदवी प्रथम वर्षाला आपण सर्वांनी प्रवेश घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. दुसरे असे की मराठी भाषा विषयाला आपण ॲडमिशन घेतले आहे आणि हा विषय निवडला आहे, म्हणूनही आपले पुन्हा एकदा अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे शिक्षण घेतलेलं आहे आणि आता इथून पुढे जे आपण शिक्षण घेणार आहात, या दोन शिक्षणामध्ये थोडासा बदल जाणवतो आहे. याचा अनुभव तुम्हाला पण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना आलेला असेल. अलीकडे ह्या 20 वर्षामध्ये जिथे आपण 10वी उत्तीर्ण केली, त्याच महाविद्यालयामध्ये 12वीचे वर्ग हे उघडले गेले आणि आपले निश्चितच 11वी आणि 12वीचं शिक्षण हे त्याच महाविद्यालयामध्ये झालं. त्यामुळं तुम्हाला शिक्षणातला झालेला बदल हा जाणवला नाही. किंवा 10वी नंतर जर तुम्ही लातूर किंवा इतर मोठ्या शहरामध्ये 11वी आणि 12वी करता जर शिकायला गेला असता, तर तुम्हाला तो बदल नक्कीच जाणवला असता. पण तुम्ही तिथंच तुमची 11वी 12वी पूर्ण केलेली असल्यामुळं तुम्हाला हा बदल कदाचित जाणवला नाही. पण जेव्हा तुम्ही 11वी 12वी पूर्ण करून उत्तीर्ण होऊन चांगल्या प्रकारे गुणवत्ता प्राप्त करून तुम्ही रेणापूरच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलेलं आहे. कारण काय होतं की 11वी आणि 12वीला आपल्याला विषय निवडण्याची संधी फारशी नसते. ही कला शाखा आहे. कला शाखेमध्ये जवळपास 25 विषय आहेत. परंतु 11वीला आपल्या महाविद्यालयामध्ये किती विषय आहेत ठेवायचे आहेत, म्हणजे लागतात किती? 6 विषय. तर ते 6च विषय ठेवलेले असतात. फार तर एखादा विषय भाषा विषय अधिक असतो, तेवढीशी आपणाला मात्र त्या ठिकाणी अडचण येणार नाही. म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये 6 विषय आहेत. हे 6 विषय घ्या आणि तुम्ही 11वी कला शाखेला प्रवेश घ्या, असं सहज होऊन जातं. पण जेव्हा तुम्ही पदवीला येता आणि तुमच्या हातामध्ये प्रवेशाचा फॉर्म दिला जातो, तेव्हा तुमच्यासमोर फॉर्म वाचताना लक्षात असं येतं की अनिवार्य विषय इंग्रजी, द्वितीय भाषा मराठी, हिंदी, पाली, खाली ग्रुप असतात ऐच्छिक विषय. आणि तेव्हा आपल्याला गोंधळ होतो, हे काय चाललेलं आहे? ऐच्छिक म्हणजे काय? SL म्हणजे काय? अनिवार्य म्हणजे काय? तेव्हा पदवी वर्ग अभ्यासनाचा जो पद्धती आहे, जो पॅटर्न ठरलेला आहे, तो थोडं 12वीपेक्षा वेगळा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हा वेगळा पॅटर्न आहे. तेव्हा तुम्ही कोणाची तरी मदत घेता किंवा कोणाला तुम्ही विचारता किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये जे प्राध्यापक सहभागी आहेत त्यांनाही तुम्ही विचारता आणि तुम्ही त्या ठिकाणी तो प्रवेश फॉर्म भरून पूर्ण करताना प्रवेश झाला असं तुम्हाला वाटतं. पण खरंच आपण निवडलेले विषय हे आपण स्वतः निवडलेले आहेत का? यावेळेस मात्र थोडीशी शंका तुमच्या मनामध्ये येते की तुमच्या मित्रांनी घेतला म्हणून, मैत्रिणीनं घेतला म्हणून, किंवा एखाद्या प्राध्यापकांनी सांगितलं म्हणून, किंवा त्या महाविद्यालयातल्या प्रवेश प्रक्रियेच्या धोरणानुसार, म्हणजे अशा काही बाबी त्या ठिकाणी असतात. या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी पूर्ण झाल्या असं समजून की आता पदवीचं प्रथम वर्ष तुमचं सुरू झालेलं आहे. कोविड-19च्या प्रभावामुळे आपण सगळे घरबंद झालेलो आहोत. तरी मात्र आपल्या जीवन प्रक्रियेमधलं कोणतंही थांबलेलं नाही. म्हणजे जसं आपलं दैनंदिन जीवन सुरू आहे, तशाच पद्धतीनं आपलं अध्यापनसुद्धा आता सुरू करणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन आपल्याला अध्यापन करता येईल, म्हणजे तसं अध्यापन आता आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि केल्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही, कारण आता आपल्याला थांबता येणार नाही. हे असं आपण जर थांबत राहिलो तर आपल्याला ते चालणार नाही. कारण की हे नेहमी म्हणजे क्षणोक्षण आपण जे पुढं मार्गक्रमित झालं पाहिजे, हा निसर्गाचाच नियम आहे.
आणि ते अनुसरून आता तुमचे प्रवेश पूर्ण झाले. म्हणजे आता त्यामुळं आता आपल्याला ऑनलाईन अध्यापनाला सुरुवात आज आपण केलेली आहे. या निमित्तानं की ऐच्छिक मराठी म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये असं म्हणतो की ऑप्शनल मराठी, म्हणजे मराठी 2 प्रकारचे आहेत. एक एस-एल मराठी म्हणजे त्याला आपण म्हणतो की एस म्हणजे द्वितीय, म्हणजे सेकंड लँग्वेज. एस-एल म्हणजे द्वितीय भाषा असं. एस-एल सेकंड लँग्वेज हे इंग्रजी, द्वितीय भाषा हे मराठी त्याचं भाषांतर. म्हणजे तिथं एक मराठी आणि हिंदी आहे. ऐच्छिक भाषेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. तर तुम्ही ची मराठी निवडलेली आहे ते ऐच्छिक मराठी हा विषय निवडलेला आहे आणि म्हणून त्या विषयाचं अध्यापनासाठी आपला हा पहिलाच तास असल्यामुळं की तुम्हाला ऐच्छिक मराठी विषयाच्या अभ्यासपत्रिकेची ओळख करून देणं या ठिकाणी मी महत्त्वाचं समजतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो की पदवीला तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला प्रत्येक ऐच्छिक विषयाचे 2 पेपर तुम्हाला अभ्यासावे लागतात. हे तुम्ही जर मराठी विषय घेतला आहे तर मराठीचे 2 पेपर, समाजशास्त्र घेतला असेल समाजशास्त्राचे 2 पेपर, किंवा इतिहास निवडला असेल इतिहासाचे 2 पेपर, किंवा राज्यशास्त्र त्याचे 2 पेपर, म्हणजे तुम्हाला 3च विषय निवडावे लागतात. असे प्रत्येक ऐच्छिक विषयाचे 2-2 पेपर तुम्हाला अभ्यासावे लागतात. तसं मराठी विषयाचे 2 पेपर आहेत, 2 अभ्यासपत्रिका आहेत. आणि मी जी अभ्यासपत्रिका शिकवतो ती पहिली अभ्यासपत्रिका आहे आणि त्या अभ्यासपत्रिकेचं शीर्षक आहे, तिचं नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय. हे त्याचं ते नाव आहे. आणि दुसरी जी अभ्यासपत्रिका आहे ती अभ्यासपत्रिका डॉक्टर शेरकाने सर शिक्षक होत आहेत, ती पद्याची अभ्यासपत्रिका आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कवितेचा अभ्यास करायचा आहे. आता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आणि पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा खूप मोठा अंतर तुम्हाला इथे जाणवतो. म्हणजे 12वीला जो तुम्ही मराठी विषयाचा किंवा हिंदी विषयाचा किंवा पाली विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही शिकला असाल, त्या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमापेक्षा फार बदल नाही. म्हणजे जवळपास सारखाच. म्हणजे त्या ठिकाणी काही कथा आहेत, काही कविता आहेत, म्हणजे काही ललित लेखन आहे, काही म्हणजे गद्य आणि पद्य अशा प्रकारचे पाठ तुम्ही त्या 10वी नंतर सुद्धा अभ्यासले गेलेले आहेत. परंतु पदवी नंतर मात्र असं होत नाही. म्हणजे तुम्हाला साहित्याची ओळख किती झालेली आहे ही मला वाटतं तुमची ओळख अशी झालेली आहे की गद्य म्हणजे कथा आणि पद्य म्हणजे कविता. पण गद्याचे किती प्रकार पडतात, पद्याचे किती प्रकार पडतात, याची ओळख तुम्हाला आता पदवी वर्गाला खऱ्या अर्थाने करून घ्यायचं आहे. खरं पाहिलं तर ही ओळख तुमची 5वीपासूनच सुरू होते. म्हणजे त्या मराठी विषयाच्या शिक्षकांनी समजा तुम्हाला पद्यामधला एखादा अभंग शिकवायला सुरुवात त्यांनी केली, अभंग शिकायला असेल तर त्यांनी सांगणं आवश्यक आहे की म्हणजे मराठी साहित्यामध्ये की अभंग हा पद्य वाङ्मय प्रकारामध्ये मोडतो. म्हणजे हा अभंग संतांनी लिहिला. पद्यामधला तो एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे हा एक म्हणजे असे पद्यामध्ये अभंग असतील, पदे असतील, भूपाळे असतील, लावणी असेल, भारुडं असेल, ओवी असेल, म्हणजे असे प्राचीन संतांनी म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये असे अनेक वाङ्मय प्रकार लिहिलेले आहेत. त्याचा परिचय त्यांनी जरी करून दिला तर तुमच्या लक्षात किती राहिलेला हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं की असा पद्यामधला घटक पाहायला मिळतो. तसं गद्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की गद्यामध्ये कथा आहे, गद्यामध्ये कादंबरी आहे, ललित लेखन आपण म्हणतो त्याला चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, नाट्य वाङ्मय प्रकार आहे, म्हणजे वैचारिक लेखन आहे, निबंधाचा संग्रह आहे, आत्मकथन आहे. म्हणजे अशा अनेक प्रकार आपल्याला सुद्धा गद्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला आठवत असेल की 10वी, 8वी, 9वी, 10वीला सुद्धा की प्रत्येक म्हणजे मराठी विषयाचं पुस्तक सुरू होताना तुम्हाला एक दृष्टांत ठेवलेला होता किंवा तुम्हाला एक लीळा ठेवलेली होती भानुभाव संप्रदायाची. तर ती लीळा काय होती तर तो गद्याची सुरुवात होती मध्ययुगीन काळामध्ये. आणि पुढं आपण असं पाहतो की म्हणजे इंग्रजी कालखंडानंतर म्हणजे साधारणतः 19व्या शतकामध्ये मराठी भाषेतल्या गद्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. अनेक प्रकाराने गद्य प्रवाह आणि गद्य पुढं लिहिलेलं आपल्याला ते पाहायला मिळतं. म्हणून पदवीच्या प्रथम वर्गाला तुम्ही प्रवेश घेतल्या आहे की तुमच्या आकलनाच्या मर्यादेमध्ये जो घटक आहे, म्हणजे मी आता म्हटल्या पद्धतीनं की तुम्हाला ओळख मराठी वाङ्मयाची कोणती झालेली आहे तर एकच आहे की गद्य म्हणजे पाठ, पद्य म्हणजे कविता. म्हणजे ही ओळख आता आपण पुढं घेऊन जाणार आहोत.
म्हणून गद्यामध्ये की जो तुमची ओळख आहे, कथा असतात. कथा म्हणजे काय? तसं म्हणून आम्ही या वर्षीच्या पदवी वर्गाच्या अभ्यासक्रमाला तुम्हाला आता जे काही पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखवलं, त्यामध्ये आपल्याला 8 कथांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 8 वेगवेगळ्या लेखकांच्या कथा आम्ही निवडलेल्या आहेत आणि त्या 8 कथेंच्या आधारे तुम्हाला हा अभ्यास त्या पूर्ण करायचा आहे. आणि त्या 8 कथा 10 कथा तुम्ही अभ्यासणं हे पहिल्या सत्रातलं काम आहे. म्हणून 12वी नंतर तुम्ही वार्षिक परीक्षा दिली. आता पदवीला तुम्हाला सत्र पद्धती परीक्षा लागू आहे. म्हणजे एक 4 महिन्याचं एक सत्र आहे आणि असं सत्राच्या 2 वर्षातनं 2 परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. तेव्हा तुमचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे असा भाग म्हणजे तुम्हाला सकाळीच मी व्हॉट्सअप ग्रुपवर परीक्षा पद्धती संदर्भात लिखितच तुम्हाला सर्व टाकलेलं आहे. तुम्ही ते वाचलंसुद्धा असेल असं मला वाटतं. म्हणून कथा म्हणजे काय याचा थोडासा परिचय आपण या पहिल्या तासामध्ये करून घेऊया, की जेणेकरून तुम्हालासुद्धा सोपं जाईल की कथा समजून घेण्यासाठी आणि कथेचा विकास कशा पद्धतीने झाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, की कथा वाङ्मय प्रकार शिकत असताना की ह्या ज्या 10 कथा आम्ही निवडलेल्या आहेत, या 10 कथा म्हणजे कथा वाङ्मयाचे अनेक टप्पे आहेत. म्हणजे आमची भूमिका अशी आहे की तुम्ही 10 कथा अभ्यासणं म्हणजे की तुम्ही कथा वाङ्मय प्रकार समजून घेतलेला आहे. कारण पदवी वर्गाला आपल्याला असंच करावं लागतं. म्हणजे संपूर्ण वाङ्मय प्रकार ते म्हणजे गद्य प्रकार गद्यकथा प्रकार शिकवणं हे अशक्य गोष्ट आहे. कारण की सत्र पद्धती आता लावू. ह्या सत्र पद्धतीमध्ये आपण किती शिकणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं मर्यादित वेळेमध्ये अतिशय कथा वाङ्मयाच्या अनेक कालखंडामधल्या महत्त्वाच्या कथा, लेखकांच्या कथा त्या निवडल्या आहेत. आणि त्या एक कथा म्हणजे की जेणेकरून की त्या समकाळामधले जे सगळे कथाकार आहेत त्या सगळ्या कथाकारांच्या कथासुद्धा आपल्याला ह्या समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही आता एक कथा जर तुम्ही शिकायची असेल तर त्या कथाकारांच्या पुढचे आणि मागचे सगळे कथाकार तुम्ही समजून घेतले पाहिजेत. तरच हे कथेचं अध्यापन आपल्याला त्या ठिकाणी नीट होतं. म्हणजे पदवीच्या पहिल्या वर्गाला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही असा एक निर्धार करा की आता आम्हाला ह्या 3 वर्षामध्ये जसं अभ्यासक्रमाचं वाचन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तसाच त्याच पद्धतीनं आम्हाला अभ्यासक्रमांच्या शिवाय काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचंसुद्धा वाचन करायचं आहे. कारण कला शाखेमध्ये किंवा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा विषयाचं जर आपल्याला म्हणजे पूर्णतः अध्ययन करायचं असेल, म्हणजे हे विषय जर आपण ऑप्शनल विषय म्हणून निवडले असतील तर विद्यार्थ्यांनी पहिली ही 8 स्वतःलाच टाकून घेतली पाहिजे की आता मला इतर पुस्तकांचं वाचन करणं आवश्यक. आणि जोपर्यंत तुम्ही इतर पुस्तकांचं वाचन करणार नाही तोपर्यंत तुमच्या भाषा विषयाच्या अध्ययनाला हे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होणार नाही. अलीकडचे मुलं काय करतात, म्हणजे अभ्यासक्रमाला निवडलेले जे पुस्तकं असतात तेवढीच पुस्तकं वाचायची, नाहीतर त्या पुस्तकावर निघालेली अपेक्षित वाचायची, परीक्षा द्यायची आणि पुढच्या वर्गामध्ये प्रवेश करायचा, पुढच्या सत्रामध्ये प्रवेश करायचा. म्हणजे अशा पद्धतीनं एक रुटीन नियमित जी काही पद्धती आपण म्हणतो अध्यापनाची आणि अध्ययनाची ही अनेक मुलांनी साध्य केलेली आहे. ही पद्धती साध्य करून आपल्याला खऱ्या अर्थाने तो वाङ्मय प्रकार समजत नाही किंवा आपल्याला तो खरी पदवी आपल्याला तिथं मिळत नाही. पदवी आपल्याला मिळेल पण ज्ञान मिळत नाही आपल्याला. आणि पुढं चालून काय होतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी पदवी मिळवली पण पदवीचं आम्हाला खरंच त्या विषयाचं आम्हाला किमान सामान्य ज्ञान तरी मिळालेलं आहे का. तेव्हा मात्र आपण विचार करायला लागतो आणि आपण शांत होतो. असं करू नका. म्हणून किमान महिन्याला आपणास की मराठी विषयाची महत्त्वाची अशा पद्धतीची 5 पुस्तकं 3 पुस्तकं वाचता येतील का, तर ती वाचता येतात आणि ती आपण वाचली पाहिजेत. ही 8 तुम्ही स्वतःवर टाकून घेतली पाहिजे. म्हणजे आता पदवीचं शिक्षण कसं आहे की मी आता तुम्हाला वारंवार सांगतो आहे की 12वीच्या आणि 10वीच्या शिक्षणापेक्षाही संपूर्ण वेगळं शिक्षण आहे. हे मुक्त शिक्षण आहे. तुम्हाला इथं कोणी वर्गात या म्हटणार नाही. म्हणजे वर्गात जाणं किंवा न जाणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून घरून जरी आपण निघत कॉलेजला आपण आलो असलो तर नियमित तासिका करणे, नियमित ग्रंथालयामध्ये जाणे, नवीन पुस्तकं पाहणे, ती नवीन पुस्तकं घेऊन वाचणे, त्या पुस्तकासंदर्भात शिक्षकांशी किंवा विद्यार्थ्यासोबत मित्रांसोबत चर्चा करणे
आणि पुन्हा नवीन पुस्तक वाचायला घेणे, म्हणजे अशा पद्धतीनं स्वतःलाच आपण जर वाचनाची शिस्त लावून घेतलात तर तुम्हाला हे सगळं अध्यापन चांगल्या पद्धतीनं समजेल. हे जाणीवपूर्वक या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून आधुनिक मराठी कथावाङ्मय हा जो पहिलीच अभ्यासपत्रिका आम्ही यासाठीच निवडलेली आहे की यातून तुम्हाला काय लक्षात येईल, हे याचं उद्दिष्ट काय, म्हणजे हेतू काय, हे तुम्हाला अभ्यासक्रमात ठेवण्यात. त्याचा हेतू असा आहे, कथा वाङ्मयाची दीर्घ परंपरा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे पुस्तक तुम्ही जर अभ्यासलं तर तुम्हाला जर कोणी विचारलं की सांग मराठी वाङ्मयामध्ये कथेचा काय गुंता आहे, कथेचा काय प्रवास आहे, कथे वाङ्मयाचा काय इतिहास आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की पहिलं आपलं उद्दिष्ट काय, पहिला आपला हेतू काय अभ्यासक्रमात ठेवण्यापाठीमागचा, तर हेतू हा पहिला आहे, कथा वाङ्मयाची परंपरा लक्षात आली पाहिजे. म्हणजे असं नाही की वामन चोरगड्यांची पहिली कथा, खांडेकरांची कथा, म्हणजे असं नाही. म्हणजे याच्याशिवाय म्हणजे कथा वाङ्मय प्रवाह जो मराठीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा वाङ्मय प्रवाह आहे. अनेक विकासाचे टप्पे वाङ्मय प्रवाहामध्ये आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे लेखक मराठी कथा वाङ्मयामध्ये आहेत. हे सगळे लेखक आपल्याला घडघड सांगता आले पाहिजेत आणि सांगणं हे यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोणताही वाङ्मय प्रकार जर निर्माण होऊ लागला तर तो लगेच झपाट्याने त्या वाङ्मय प्रकारामध्ये बदल होत नाही, त्या वाङ्मय प्रकाराचा विकास होत नाही. तसं साहित्यामध्ये कथा वाङ्मयासुद्धा आहे. म्हणजे कथा वाङ्मयाचा सुद्धा विकास हा विशिष्ट टप्प्यावर झालेला आहे आणि या विशिष्ट टप्प्यावर झालेला जो काही इतिहास आहे, जो बदल आहे, तो कसा झालेला बदल आहे. म्हणजे मराठीमध्ये जेव्हा कथा लिहायला सुरुवात झाली तेव्हा प्रथमतः कशा प्रकारच्या कथा होत्या आणि जेव्हा वि. स. खांडेकर कथा लेखन करत होते तेव्हा कशा प्रकारची कथा होती, किंवा पुढं जी की तुम्हाला आम्ही कथा ठेवलेली आहे गंगाधर गाडगिळांची किडलेली माणसं, ही या कथेला आपण नवकथा का म्हणतो. म्हणजे सुरुवातीची कथा आणि नवकथापर्यंतचा हा जो काही कथा वाङ्मयाचा प्रवास आहे की तो प्रवास आपल्याला समजून घ्यावा लागतो. या प्रवासामध्ये कथा वाङ्मयामध्ये नेमके बदल कोणत्या लेखकांनी केले आणि ते कसे केले हे जर आपण समजून घेतलात तर अतिशय महत्त्वाची ती गोष्ट आहे. म्हणून हे तुम्हाला तुमच्याकडनं आम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणून कथा वाङ्मयामध्ये की जे काही अंतर्बाह्य बदल झालेले आहेत ते सगळे बदल विशिष्ट टप्प्यावर कशा पद्धतीने आपल्याला समजून येतील ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तोही या वाङ्मय प्रकार ठेवण्यापाठीमागचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कथा सांगणे आणि कथा ऐकणे हे माणसाला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही पहा की असं म्हटलं जातं की अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा की माणसाने खूप कथा सांगितलेली आहेत, खूप कथा ऐकलेली आहेत आणि त्यामुळं कथा हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत कथा आहे. याच कथा वाङ्मय प्रकाराने मानवी जीवनाची खरी जडणघडण केलेली आहे. ह्या समाजाला आज घटनात्मक रूप जरी असलं एकूण जागतिक समाजाला, तर या जागतिक समाजाला घटनात्मक रूप देण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते कथेने केलेलं आहे. त्यामुळे कथा वाङ्मय प्रकार जगाच्या सगळ्या जागतिक देशामध्ये जर आपण पाहिला तर त्या देशामध्ये कथा वाङ्मयाचं महत्त्व आपल्याला विसरता येणं कदापि शक्य नाही. म्हणून उद्दिष्ट आपण काय की कथा वाङ्मय इतका महत्त्वाचा असतानासुद्धा मराठीमध्ये जेव्हा कथालेखन करायला सुरुवात झाली तेव्हा मात्र कथेकडं लेखकांनी आणि नीट पद्धतीनं त्याला आपण वाव दिलेला नाही. कारण की मराठीमध्ये कथा वाङ्मयाचा जो लिखित जो प्रवास झालेला आहे तो मराठी नियतकालिकांनी केलेला आहे. आणि मराठी नियतकालिकांनी म्हणजे जी आपण त्याला म्हणतो की वर्तमानपत्र म्हणतो आजच्या भाषेमध्ये, साप्ताहिका आहेत, वर्तमानपत्र आहेत. म्हणजे अशा ह्या साप्ताहिकामधनं वर्तमानपत्रांमधनं पहिल्यांदा कथा या आल्या, छापून आल्या, अनेक लोकांनी त्या वाचल्या आणि पुढं कथा वाङ्मय प्रकाराचा विकास झाला आहे. आता योगायोगाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीपासून ते 1945पर्यंत सगळा कथा वाङ्मयाचा प्रवास आपण जर पाहिला तर तो मराठीमधल्या काही दर्जेदार नियतकालिकांनीच कथेची जडणघडण केलेली. म्हणून या नियतकालिकाचे जे विकासाचे टप्पे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. म्हणजे पहिलं जे काही
आहे की मराठी ज्ञानप्रसारक हे नियतकालिक, म्हणजे या नियतकालिकांनी कथा पहिल्यांदा आपल्या नियतकालिकातून छापली आणि ती कथा वाचकापर्यंत गेली. ते विशिष्ट काळ काही नियतकालिक चाललं, पुन्हा ते बंद पडलं, पुन्हा दुसरं नियतकालिक आलं. म्हणजे असा क्रम आपण पुढं पाहणार आहोत म्हणजे कथेचा आपण इतिहास पाहत असताना. म्हणजे असा तो भाग झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण स्वतंत्र झालो 47ला, 60ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषा ह्या राज्याची राजभाषा झाली आणि पुन्हा यशवंतराव चव्हाण या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा खेड्यापाड्यातून विकास केला. जे लातूर एवढं मोठं प्राचीन शहर आहे, म्हणजे लातूरला जवळपास 2.5-3 वर्षाचा इतिहास आहे. इतकं महत्त्वाचं शहर असतानासुद्धा 1962ला लातूरमध्ये पहिलं कॉलेज निघालं. पहा, हे 60ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती होते आणि 1962ला लातूरला दयानंद कला महाविद्यालयाची स्थापना होते. म्हणजे आपल्याकडं शिक्षणाच्या सुविधा इतक्या कमी प्रमाणामध्ये होत्या की मराठवाड्यातल्या माणसाला जर शिकायचं असेल 47, 50, 60पर्यंत, 62पर्यंत एकतर औरंगाबादला जावं लागायचं किंवा हैदराबाद या ठिकाणी जावं लागायचं. म्हणजे एवढ्या सगळ्या अंतरावर जर आपली शिक्षणाची सुविधा असेल तर कोण शिकेल? कोणीही शिकणार नाही. म्हणून यशवंतरावांनी खेडोपाडी अशा दानशूर लोकांना, जे सामाजिक जाणीवेच्या लोकांना सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा शाळा काढा. शाळा काढणं, शिक्षण देणं हेच एक राष्ट्रीय काम आहे. आणि अशी प्रेरणा घेऊन की अशा सामाजिक कार्यामध्ये सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी अनेक प्रकारची शाळा काढली, महाविद्यालय काढली आणि याच्यामुळं काय झालं, 60 नंतर झपाट्याने महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला आणि यामुळं खेड्यापाड्यातली मुलं ही शिकायला लागली. पुन्हा आणखीन जशी मुलं ही शिकायला लागली, म्हणजे 60, 62, 65, 70ला शिकलेली मुलं ही 60 नंतर लिहू लागली. पुन्हा 70 नंतर, 75 नंतर ती लिहू लागली. पुन्हा कथा वाङ्मयाचा पुन्हा विस्तार झाला. म्हणजे 1960 नंतर की मराठी कथा हा प्रकार आहे वाङ्मयामधला. या प्रकारामध्ये जे पुन्हा प्रवाह आले त्याला आपण म्हणतो की साठोत्तरी प्रवाह. त्यामध्ये ग्रामीण कथेचा प्रवाह आहे, दलित कथेचा प्रवाह आहे, स्त्रीवादी कथेचा प्रवाह आहे, आदिवासी कथा काही आलेले आहे, म्हणजे जनवादी काही कथा आलेल्या. अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कथेमध्ये प्रयोग केलेले आहेत. म्हणजे तीसुद्धा आपल्याला इथे समजून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं की कथा वाङ्मय प्रकार हा आपल्याला नीट पद्धतीने समजून घेता येतो. हा मग आपण जर समजून घेतला तर आपल्याला समजायला हरकत नाही की कथा आपल्याला या ठिकाणी ही समजलेली आहे. ही एक कथा वाङ्मय प्रकाराची ही तोंड ओळख आहे. म्हणून प्रास्ताविकामध्ये आपण म्हणजे परिचयामध्ये आपण फक्त पाहतो आणि कुठलाही अभ्यासपत्रिका किंवा कुठलाही पेपर सुरू करण्यापूर्वी की त्या अभ्यासपत्रिकेचा त्याची प्रस्तावना किंवा अभ्यासपत्रिकेचं प्रास्ताविक करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. एकदमच कथेला आपण जर सुरुवात केलो तर आपल्याला कथा वाङ्मय प्रकार नीट पद्धतीने समजणार नाही. म्हणून पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मी आता म्हटल्या पद्धतीनं की कथा सांगणे आणि कथा ऐकणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती, म्हणजे प्रत्येक माणसाला ते आवडतं आणि यातून त्या माणसाची जडणघडण झालेली आहे. म्हणजे कथा सांगण्यामध्ये आणि कथा ऐकण्यामध्ये की यामध्ये जो माणसाला अनुभव मिळतो त्या अनुभवातून माणसाला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण पाहतो की मनोरंजनाची साधनं आपल्याकडे इतकी नव्हती. म्हणजे साधारणतः 19व्या शतकाच्या अगोदर म्हणजे 18व्या शतकांच्या अगोदर म्हणजे आपल्याकडं फार मर्यादित सगळं जगणं होतं. म्हणजे अशा वेळेस की माणसाने आपलं मनोरंजन कसं केलं असेल, म्हणजे आपल्या लोकसाहित्याच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकवाङ्मयीन परंपरेमुळं म्हणजे तिथून आपण दलित असेल, गोंधळ असेल, भारुडं आहे, म्हणजे जत्रा आहेत, उत्सव आहे, सण समारंभ आहेत, म्हणजे याच्यातनं माणसाने आपलं मनोरंजन केलेलं आहे. त्याच्यातली दुसरी जी एक बाजू आहे ही लोकवाङ्मयामधली, ती म्हणजे एक कथा हा एक प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडं लोकवाङ्मयामध्ये पुष्कळ कथा लिहिलेल्या आहेत आणि आपल्या इतक्या लोकवाङ्मयातल्या लोकसाहित्यातल्या इतक्या महत्त्वपूर्ण कथा आहेत की जागतिक दर्जाचे सगळं लोकसाहित्य जर आपण तपासलं की त्या जागतिक दर्जाच्या सगळ्या लोककथेमध्ये आपल्या कथेच्या जाणीवा या समान आहेत.
म्हणजे इतकी आपली लोकसाहित्यातली लोकवाङ्मयामधली कथा फार महत्त्वाची आहे. त्याला आपण मौखिक वाङ्मय प्रकार आपण असं म्हणतो. आणि इतकी प्राचीन परंपरा म्हणजे आपल्या त्या कथेला मिळालेली आहे. म्हणजे कथा वाङ्मयाचा प्रवास हा लोकवाङ्मयाच्या मौखिक कथेपासून तो सुरू होतो. म्हणजे तो जो काही विकास आहे मौखिक परंपरेमधल्या कथा वाङ्मयाचा तो इतका मोठा आहे, इतका महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे त्याचे ठळक विशेषांचा अभ्यास आपण जर केला तर त्याचे काही गुणविशेष आपल्याला लिखित कथेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हे आपल्याला इथं दिसतं आहे. म्हणून कथा लिहिण्याचा, कथा ऐकण्याचा हेतू काय मानवी जीवनातला एक हेतू आहे आणि तो म्हणजे मनोरंजन. म्हणजे कथा सांगण्यातून, कथा ऐकण्यातून मनोरंजन झालं पाहिजे. म्हणजे हे कथा ऐकणे ही एक माणसांची आवड आहे. आणि यामुळं असं म्हटलं जातं की तसा माणसांच्या विकासाबरोबर कथेचा विकास झाला तसं माणसाच्या जन्माबरोबर कथेचा सुद्धा जन्म झालेला आहे. आणि ती कायम व्यक्तीच्या सोबत ती राहत आहे. आणि बदलत्या वयाप्रमाणे आवडत्या कथेचे स्वरूपही बदलत गेलेले आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे आज इतकं जग बदललेलं आहे. म्हणजे कावळ्या चिमण्याची गोष्ट किंवा चक्रधरांनी सांगितलेली काऊ चिमूची गोष्ट जर आपल्याला सांगायची म्हटली तर आपल्या घरामध्ये आपण मोबाईलवरती सांगतो. म्हणजे गुगलवर जाऊन जर आपण कावळ्या चिमण्याची गोष्ट जर सर्च केली तर आपल्याला ताबडतोब ती गोष्ट येते. म्हणजे पूर्वी हे काम कोण करत होतं आपल्या घरामध्ये, तर हे काम पूर्वी आपल्या घरामधली वयोवृद्ध आजी आजोबा ही माणसं करत होती. आणि त्यातून आपल्याला न कळतपणे की एक सामाजिक कौटुंबिक जाणीवेचा संस्कार त्यामधून तो होत होता. आणि आपोआपच माणसं की आपल्या आयुष्याशी, आपल्या सुखदुःखाशी, आपल्या जीवन वास्तवाशी ही माणसं जोडून जात होती असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि पुढचा जो काही भाग आहे की मौखिक परंपरेमध्ये खूप कथेचा चांगल्या पद्धतीने विकास झाला हे आपल्याला माहिती आहे. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अर्वाचीन मराठी काळामधली कथा. म्हणजे मित्रांनो की अर्वाचीन म्हणजे आधुनिक काळामधली कथा की जेव्हा मनुष्य प्राणी बोलू लागला, तो पुन्हा प्रगती केला, इंग्रजांचं राज्य आपल्यावर आलं, इंग्रजांनी त्यांच्या धोरणाकरता, त्यांच्या सोयीकरता आपल्या देशामध्ये छापखाने आणले आणि आपल्याकडं आता पुस्तकं छापू लागली. म्हणजे आपल्याकडं मुद्रणाचा शोध लागला. आणि मुद्रणाचा शोध लागला तसं आपल्याकडं काही पुस्तकंसुद्धा लिहिली जाऊ लागली. आणि अर्वाचीन मराठी कथेचा आरंभ हा तंजावर येथील सरपोजी राजे यांनी दख्खन पंडिता करवी 1806 केला. जे पहा, म्हणजे तंजावर प्रांतामध्ये इसवी सन 1806 बालबोध मुक्तावली अशा या इसाब नीतीचं भाषांतर मराठीमध्ये झालं. म्हणजे 1806 बालबोध मुक्तावली हे मराठी कथेचं पहिलं भाषांतरित पुस्तक आहे. म्हणजे आज मराठी कथेचा इतका चांगल्या प्रकारामध्ये, चांगल्या प्रभावामध्ये विकास झालेला आहे की त्या कथेचा पहिला जो ग्रंथ आहे तो भाषांतरित ग्रंथ आहे. आणि तो महाराष्ट्राच्या बाहेर तंजावर प्रांतामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा जो काही आहे की तो बालबोध मुक्तावली आणि वैजनाथ शर्मा यांचं जे काही आहे की तेही आपल्याला कलकत्त्यामध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. दोन्हीही पुस्तकं एक कलकत्त्याला आणि एक तंजावर ही का आली त्याचं कारण आहे की तंजावर आणि कलकत्त्यामध्ये भाषांतराच्या मुद्रणाच्या सुविधा होत्या. म्हणजे जेव्हा मुद्रणकला आपल्याकडे आली म्हणजे मौखिक कथेमधून आपण लिखित कथेमध्ये येत आहोत. आणि पहिल्यांदा जी काही कथा निर्माण झालेली आहे की ती कथा म्हणजे भाषांतरित कथा आहे. आणि या कथेचा हेतू काय तर सरळ त्या कथेचा एकच हेतू आहे की ते म्हणजे की घटकाभर मनोरंजन करणे. पण जी कथा कलकत्त्याला निर्माण झालेली आहे वैजनाथ शर्मा या लेखकाने केलेली आहे, म्हणजे त्या कथेचा काय उद्देश आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की बालबोध मुक्तावली या कथेच्या माध्यमातून धार्मिक आणि नैतिक शिकवण देणे. म्हणजे धार्मिक आणि नैतिक शिकवण देणे म्हणजे माणसांना समाजामध्ये जगण्यासाठी की नीतीची खूप गरज असते. म्हणून कथा वाङ्मय प्रकारामधून की आपल्यावर सांस्कारिक जडणघडण करण्याचं काम केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि या दोन कथेची पुस्तकं पहिल्यांदा ही आपल्याकडं भाषांतर स्वरूपामध्ये आली आणि ती नीती हा विषय घेऊन आली, नीतीची शिकवण करण्यासाठी हा विषय घेऊन आली आणि ते फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यानंतर मात्र अनेक प्रकारे
कथा वाङ्मयाची पुस्तकं आलेली आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट अशी आहे की या काळामध्ये की इंग्रजांचं राज्य आलेलं असल्यामुळं की अनेक लोकांनी धर्मांतर केलेलं आहे. म्हणजे मराठी माणसांनी धर्मांतर केलेलं आहे आणि धर्मांतर करून त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत. त्या कथेला निश्चितच ख्रिस्ती वाङ्मयाचा टच आहे. तोही भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणून या पुढच्या काळामध्ये हरी केशवजी, बापू छत्रे ही सुद्धा मंडळी लेखन करत होती, किंवा कॅप्टन जर्विस किंवा कॅन्डी ही शिक्षण क्षेत्रामधली इंग्रजी मंडळी लोकसुद्धा काही कथा लिहित होते. मिसेस फेरार किंवा बाबा पद्मनजी, रेव्हरंड नारायण शेषाद्री ही सुद्धा काही ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी लेखन करत होते. म्हणजे पहिली जी काही कथा आलेली आहे ही कथा जशी मनोरंजनासाठी आली, जसं नीती शिक्षण घेऊन आली, त्याच पद्धतीनं ही पहिली कथा की काही लोकांनी धर्म प्रसारासाठी सुद्धा लिहिलेली आहे, हे सुद्धा आपल्याला इथं समजून घ्यावं लागतं. हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून दख्खन पंडिताने 1806 साली इसाप नीतीचे जे काही मराठी भाषांतर केलेलं आहे, म्हणजे बालबोध मुक्तावली किंवा वैद्यनाथ पंडितांना सिंहासन बत्तीशी किंवा पंचतंत्र, हितोपदेश किंवा राजा प्रजापदित्याचे चरित्र, म्हणजे हे सगळे ग्रंथ हे भाषांतरित आहेत. म्हणजे यापूर्वी हे ग्रंथ म्हणजे संस्कृत भाषेमध्ये आहेत, ते त्यांनी मराठी भाषेमध्ये आणलेले आहेत. काही ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये आहेत, ते त्यांनी ग्रंथ मराठी भाषेतून त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हे भाषांतरित कथा वाङ्मयाचा प्रभाव आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो. याशिवाय प्रारंभीच्या काळामध्ये जे कथेचं लेखन झालेलं होतं, मी आता म्हटल्या पद्धतीनं की नैतिक बोध आणि विज्ञानाचा प्राथमिक परिचय करून देणे, या दोन गोष्टी कथा वाङ्मयामध्ये फार महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्या देण्यासाठीच हे अशा पद्धतीनं कथा आलेल्या आहेत. म्हणून बालमित्र भाग 1 आणि 2, बालमित्र भाग 1मध्ये की बापू छत्रे यांनी भाषाज्ञान व्हावे, नीतिबोध मिळावा, अशा प्रकारचे काही हेतू ठेवून कथेचं लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पुस्तकाच्या रूपाने मुलास लहानपणापासून बोलावयाचा अभ्यास होईल, त्याचा शब्दसंग्रह वाढेल, त्याला व्यवहार आणि रीतिनीती कळेल. म्हणजे अशा प्रकारचा उद्देश घेऊन, अशा प्रकारचा हेतू घेऊन त्यांनी बालमित्र भाग अशा प्रकारच्या काही कथेचं भाषांतर केलेलं आपल्याला यायला पाहायला मिळतं आहे. म्हणून की त्यांनाच खऱ्या अर्थाने अर्वाचीन मराठीचे जनक असं म्हटलं जातं. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या कथेची शैली मात्र संस्कृत प्रचुर होऊ दिलेली नाही. म्हणजे त्या काळामध्ये जे बोलीरूप गद्य आहे, अतिशय सरळ साध्या भाषेतून लोकांना, त्या काळामधल्या मुलांना त्यांनी आकर्षित केलेलं आहे आणि त्यांना कळेल, म्हणजे त्यांना पटकन एखाद्या शब्दाचा अर्थ लागेल अशा प्रकारची भाषा या पुस्तकातून त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्यामुळं की ह्या सगळ्या कथा मुलांच्या दृष्टीनं वाचनीय झाल्या, मुलांसाठी ते संस्कारक्षम झाल्या. म्हणून वेताळ पंचविशी किंवा इसाप नीतिकथा, म्हणजे हे सगळे कथा संग्रह त्यांनी लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा संस्कार विद्यार्थ्यावर झालेला आहे. किंवा बालमित्र भाग 2, म्हणजे यांनीसुद्धा की हा ग्रंथ लेटी गेस्पर्ट किंवा मेजर कॅन्डी यांनी हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत, बालमित्र 2. आणि यांनीसुद्धा आपल्या ग्रंथातून की शाळकरी मुलांना काही नीतीचा उपदेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्याबरोबर महाराष्ट्रीय माणसाने हरी केशवजींनी सुद्धा यांत्रिक क्रमण नावाचं एक कथेचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनीसुद्धा आपल्या या पुस्तकातून काही कथा वाङ्मयातून मुलांना काही नीतिबोध सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याच्याचबरोबर काही शृंगार कथासुद्धा या काळामध्ये भाषांतरित झालेले आहेत. आणि त्याला स्त्रीचरित्र अशा प्रकारचं नाव आहे की डॉक्टर रामजी गणोजी यांचा तो ग्रंथ आहे. आणि याही ग्रंथातून काही स्त्रीचरित्राच्या माध्यमातून सुद्धा कथा वाङ्मय प्रकार पुढं प्रवास केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि या कथेच्या म्हणजे स्त्रीचरित्र या कथेच्या शेवटी अनीतीचा निषेध आणि नीतीची प्रशंसा, म्हणजे पुन्हा एकदा माणसांना एक नीती उपचार म्हणजे नीती उपदेश माणसावर रुजावा, तो संस्कार व्हावा, माणूस नीतीने वागावा, अनीतीने खोटेपणाने वागू नये, म्हणजे अशा प्रकारचा एक बोध दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता भाषांतराचं युग असं या युगाला सुद्धा म्हटलं जातं.
आणि त्यामुळे जशा संस्कृतमधल्या इंग्रजी साहित्यामधल्या कथा भाषांतरित मराठीमध्ये झाल्या, तशा अरबी भाषेमधल्या सुद्धा काही कथा मराठीमध्ये भाषांतरित होऊ लागल्या गेल्या आणि तशा प्रकारच्या अनेक कथा वाङ्मय कथा मराठीमध्ये आल्या आणि तो सुद्धा मराठी कथेला समृद्ध करण्यामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून या काळातली जी काही कथा होत्या, या कथा खऱ्या अर्थाने की आता पहिल्यांदा आपण गद्यलेखन करत आहोत. लक्षात घ्या, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे याच्यापूर्वी आपण जे गद्य पाहिलेले ते आपण कुठून पाहिलेलं आहे की महानुभाव साहित्यापासून जे आपण गद्य पाहिलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपण पत्रलेखनातलं गद्य पाहिलेलं आहे, बखरीतलं गद्य आपण पाहिलेलं आहे आणि पुढे पुढे मात्र आपण इंग्रजी कालखंडामध्ये म्हणजे ब्रिटिश काळामध्ये म्हणजे 19व्या शतकातलं आपण प्रारंभीच्या काळातलं आपण गद्य पाहिलेलं आहे. म्हणजे ते गद्य म्हणजे ते विशिष्ट म्हणजे महानुभाव संप्रदायाच्या काळातून शिवकाळामध्ये लिहिलेलं गद्य आहे. आणि हे जे गद्य आहे, आता ह्या गद्याला फार मोठी पार्श्वभूमी नाही आहे. म्हणजे गद्य लिहित आहोत आपण आणि हे सगळं गद्य आपण लिहित असताना की कथा वाङ्मयातून आपण गद्य येत असताना कालिकातनं गद्य आपल्याकडे येत असताना म्हणजे गद्य रचनेचा एक नवा पायंडा या ठिकाणी पडतो आहे. म्हणजे या गद्याला काही बकरीचं वळण पाहायला मिळतं आहे, मिशनरी वळण आपल्याला पाहायला मिळतं आहे, अद्भुतरम्य वळण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि यामुळं की अशा पद्धतीनं ही कथा म्हणजे गद्य आपल्याकडं लिहित चाललं गेलेलो आहोत आपण, अशी स्थिती आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. म्हणून सुरुवातीला जेव्हा एखादा वाङ्मय प्रवाह हा लिहिला जातो तेव्हा मात्र त्या वाङ्मय प्रवाहाला अशा प्रकारची ही स्थिती ही येते, हे आपण सुद्धा इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पुढचा जो काही भाग आहे थोडक्यामध्ये आपण पाहूया. म्हणजे नियतकालिक आणि कथा म्हणजे मराठीमध्ये की अशा प्रकारच्या भाषांतरित कथा आल्यानंतर की पुढं मात्र कथेचा जो विकास झालेला आहे तो मी आता म्हटल्या पद्धतीनं की तो मराठी नियतकालिकाने केलेला आहे. त्यातलं पहिलं जे नियतकालिक आहे ते ज्यांनी की मराठी कथेचा खूप मोठा विस्तार केला ते म्हणजे मराठी ज्ञानप्रसारक. म्हणजे 1950 म्हणजे 1818 ते 1950 म्हणजे असा तो भाग आहे. म्हणजे 1950 ते 1967पर्यंत हे चाललं आणि बहुतेक नियतकालिके हे ज्ञानप्रसार देण्याच्या हेतूने त्या काळामध्ये निर्माण होत होती. तोच हेतू ठेवून मराठी ज्ञानप्रसारक हे सुद्धा नियतकालिक निर्माण झालं आणि उपदेश करणाऱ्या लोकांना ज्ञान देणाऱ्या गोष्टी या काळामध्ये नियतकालिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. म्हणून या कथेच्या क्षेत्रामध्ये मराठी ज्ञानप्रसारक या मासिकाने केलेले कार्यसुद्धा फार महत्त्वाचे आहे. म्हणून या मासिकाने निबंध, काव्य, कादंबरी, कथा, ललित लेखन असं प्रसिद्ध ते होऊ लागलं गेलं आणि जवळपास मराठी ज्ञानप्रसारक या मासिकाने 63 गोष्टी त्या काळामध्ये प्रसिद्ध केल्या आणि त्यांनी एक रूपक कथा त्यांनी त्या काळामध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. प्रत्येक कथेच्या पाठीमागं एक रूपक असायचं, एक रूपक घेऊन त्या कथा लिहिलेल्या असायच्या आणि सत्याविषयी रूपक म्हणजे असे अनेक विषय त्यांनी घेतलेले आहेत आणि याविषयी त्यांनी रूपक कथा त्यांनी लिहिलेली आहे आणि तो रूढ करण्याचं काम सुद्धा पहिल्यांदा मराठी ज्ञानप्रसारक मासिकाने केलेलं असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून 200 वर्षाची झोप किंवा व्हेनिस इथली व्यापाऱ्याची गोष्ट किंवा सिम्बलिन राज्याची गोष्ट म्हणजे नाना फडणवीसाचे चातुर्य म्हणजे अशा प्रकारच्या काही मनोरंजनीय गोष्टीसुद्धा या काळामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मनोरंजनीय गोष्टी रूपक गोष्टीच्या माध्यमातून उपदेश किंवा नीतीचा विचार हा देण्याचं काम अतिशय महत्त्वाचं या ज्ञानप्रसारक मासिकाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून त्यांनी पहिल्याच अंकामध्ये असं संबोधलं होतं, जे टीप दिलेली होती मराठी ज्ञानप्रसारक मासिकानं की उपयुक्त मनोरंजक गोष्टी प्रसिद्ध करू आणि हा त्यांनी संदेश दिलेला होता आणि तो हेतू त्यांनी तो आपल्या काळामध्ये त्यांनी तो पाळला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. 1850 ते 1867पर्यंत हे वृत्तपत्र चाललं, हे नियतकालिक चाललं. 1818 ते 1850 हा जो कालखंड आहे मराठी कथेमधला तो भाषांतराचा कालखंड आहे आणि 1850 पासून जे 1867 हा जो पहिला कालखंड येतो हा मराठी ज्ञानप्रसारक मासिकाने एक मराठी कथेला एक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण खरं रूप आपण पूर्ण रूप म्हणत नाही. म्हणजे आज आपण कथा शिकताना जे कथेचे विशेष आपण पाहतो म्हणजे कथेचे आपण कथा ही कशा प्रकारची कथेचं आपण स्वरूप पाहतो म्हणजे तसं आपल्याला या कथेकडे पाहता येणार नाही.
म्हणजे एक कथा आता मराठी ज्ञानप्रसारक मासिकापासून कथा हळूहळू कथा वाङ्मय स्वरूपाकडे प्रवास करताना आपल्याला दिसते आहे, ते चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. दुसरं जे वृत्तपत्र आहे ते म्हणजे विविध ज्ञानविस्तार. म्हणजे 1867ला मराठी ज्ञानप्रसारक हे नियतकालिक बंद पडलं आणि 1867 साली राभी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्तार हे नियतकालिक सुरू केलं आणि हे 1889पर्यंत चाललं. जवळपास 12 कथा म्हणजे विविध ज्ञानविस्तार मासिकात त्या काळामध्ये प्रसारित झाल्या आहेत. त्यामध्ये कन्या विक्रम्या उतारा, खरे पातिव्रत, सुशीला चरित्र, बायको भली नवरा भला, सुंदरीची संक्रांत, जुळ्या बहिणी व सावतराई, म्हणजे अशा काही उल्लेखनीय कथांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. म्हणजे जेणेकरून की त्याने एक हेतू या कथेमध्ये अशा पद्धतीनं निर्माण केलेला आहे की वाचकांच्या मनामध्ये दिलेला आहे किंवा समाजाला त्यांनी दिलेला आहे की स्त्रियांना आता थोडी मोकळीक देण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे आता इंग्रजी राज्य सुरू झालेलं आहे आणि इंग्रजांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या का फायद्या दृष्टिकोनात असणार, पण त्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. महात्मा फुलेंनी शाळा पहिल्यांदा मुलींची सुरू केलेली आहे आणि आता शहरी वर्ग, मध्यमवर्गीय वर्ग किंवा हा वर्ग आता शाळेमध्ये तो शिकतो आहे आणि शिकता शिकता आता त्या स्त्रियांच्या जाणीवा आता थोड्याशा प्रगल्भ होत आहेत. आपल्या जीवनाकडे ते आत्मचिंतनाच्या भूमिकेकडे ते पाहत आहेत आणि त्यामुळं गुंजीकरांनी असं या भूमिकेतून असं म्हटलेलं आहे की या कथेतून असं म्हटलं आणि कथाकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आता स्त्रियांना थोडीशी मोकळीक देण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचं मत त्यांनी आपल्या कथेतून त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून पहिल्यांदा मराठी कथेची रचना कशी असावी, मराठी कथेचं निवेदन कसं असावं किंवा व्यक्तिरेखाटन संवाद कसा असावं, म्हणजे मराठी कथेला एक ढाचा आपण म्हणूयात, तो ढाचा प्राप्त करून देण्याचं काम हे प्रधान आणि बजाजा रामचंद्र प्रधान या कथालेखकांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. म्हणजे हळूहळू जी कथा आपल्याकडं मौखिक साहित्यामधली कथा होती ती लिखित साहित्यामध्ये आली, भाषांतराच्या माध्यमातून आली. म्हणजे संस्कृत, इंग्रजी आणि म्हणजे अरबी, फारसी या सगळ्या भाषेतनं कथा मराठीमध्ये भाषांतरित झाल्या. म्हणजे हा कालखंड 50 वर्षे चालला. म्हणजे पुढच्या काळामध्ये ज्या कथा आपल्याकडं आल्या, म्हणजे विविध ज्ञानविस्तार मासिकातनं ज्या कथा आल्या की त्या कथेमध्ये आम्हाला की मराठी कथेचा एक स्वरूप आता येऊ लागलेलं आहे, त्याला एक आकार येऊ लागलेला आहे आणि मराठी कथेची जी घटक आहेत ते आता थोडेसे मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रवास आपल्याला या कथेच्या माध्यमातून इथे तो दिसतो आहे. म्हणून ज्या काही अरबी कथा होत्या, इराणी कथा होत्या, खरं इराणी कथेमध्ये दंतकथेचा खूप मोठा वाव होता. म्हणजे तोही भाग आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे. तिसरं जे नियतकालिक आहे ते म्हणजे करमणूक कालखंड, करमणूक नियतकालिक, जे त्याला करमणूक कालखंड असंच म्हटलं जातं. की 1890ला हरिभाऊ आपटे यांनी हे करमणूक नियतकालिक सुरू केलं आणि त्यांनी असं एक टीप टाकली त्या करमणूक नियतकालिकामध्ये, लहानापासून थोरापर्यंत सर्व स्त्री पुरुषांचे मनोरंजन करून ज्ञानदान देणारी पत्र. हे अशी एक टीप टाकली आणि या टिपीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की लहानापासून थोरापर्यंत, म्हणजे पहिल्यांदा आम्ही साहित्याकडे कुठल्या भूमिकेने पाहत आहोत. म्हणजे साहित्य हे खऱ्या अर्थाने की मानवी जीवनाची जडणघडण करतं आणि मानवी जीवनातल्या अनेक घटना प्रसंगावर साहित्य हे उभा राहतं, हे बेतलेलं असतं आणि त्याच मानवी जीवनाला घडवण्याचं काम, संस्कारित करण्याचं काम हे सुद्धा हे साहित्य करतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून हरिभाऊ आपटे यांनी की जो हेतू या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे तो हेतू त्यांनी आपल्या कथेतनं पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणून 1885 ते 1920 हा आधुनिक मराठी वाङ्मयाचा अत्यंत भरभराटीचा कालखंड आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं. कारण की 1885 आणि 1920 म्हणजे हे वृत्तपत्र हे नियतकालिक 1890ला जरी सुरू झालेलं असलं तर त्याची सुरुवात 85च्या म्हणजे 75च्या पुढं झालेली. म्हणजे 75-85 ते म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत, म्हणजे 18वं शतक पूर्ण इसवी सन पूर्ण होईपर्यंत म्हणजे एक वैचारिक वाङ्मयाचा म्हणजे खूप मोठा प्रभाव आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे एक महत्त्वाचे वैचारिक म्हणजे महात्मा फुले आहेत, आगरकर आहेत, म्हणजे टिळक आहेत, लोकहितवादी आहेत, शिवपरांजपे आहेत, या सगळ्या निबंधकारांनी म्हणजे एक सामाजिक जाणीवेनं, स्त्री सुधारण्याच्या जाणीवेनं खूप महत्त्वाचे निबंध या काळामध्ये लिहिलेले आहेत आणि समाजाला एक प्रकारची दिशा दिलेली आहे. निश्चितच त्याचा प्रभाव
हा मराठी साहित्यावर म्हणजे कविता, कथा म्हणजे ललित लेखन, निबंध, कादंबरी, कविता यावर पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की या सगळ्या वाङ्मय प्रकाराचे हे सुवर्ण दिवस आहेत. म्हणजे कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर केशवसूत आहेत, बालकवी आहेत, गोविंदाग्रज आहेत. म्हणजे कथेमध्ये जर आपण पाहिलं तर हरिभाऊ आपटे आहेत, नाह आपटे आहेत. म्हणजे एकापेक्षा एक अशा प्रकारचे मातब्बर कथाकार म्हणजे या काळामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी स्थिती आपल्याला इथे करमणूक कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते की हरिभाऊंनी मात्र म्हणजे हरिभाऊ आपटे यांनी ज्या काही कथा लेखन केल्या म्हणजे हरिभाऊ आपटे यांनी करमणूकमध्ये खूप अनेक प्रकारच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. म्हणजे त्यांनी प्रकरणं त्या आपल्या करमणूक नियतकालिकामध्ये त्यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी कथासुद्धा त्या करमणूक पत्रामध्ये दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेणेकरून की मनोरंजनासाठी त्यांनी हा सगळा प्रकार केला. आणि हरिभाऊ काय म्हणतात की कादंबरीच्या नंतर जिथे जागा उरेल त्याला कथेला त्यांनी कथा न म्हणता त्यांनी स्फुट गोष्ट असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, एक गोष्ट सांगतोय. म्हणजे गोष्ट सांगतो म्हटल्यानंतर की एक जीवाभावाची तुम्हाला काहीतरी मी गोष्ट सांगतोय. म्हणजे या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी की कथेला एक वास्तवाचा चेहरा दिला. ही खूप मोठी म्हणजे देणगी आपल्याला हरिभाऊ आपटे यांनी मराठी कथेला दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून की त्यांनी की 4 भागामध्ये हरिभाऊंच्या कथेचं आपल्याला विभागणी करावी लागते. पहिले 2 भाग आहेत, त्यामध्ये 16 गोष्टी येतात. तिसऱ्या भागामध्ये परकीय व भारतीय स्त्रियांची चरित्र येतात. आणि चौथ्यामध्ये सामाजिक जाणीवेच्या काही अशा प्रकारच्या कथा येतात. ह्या अशा प्रकारच्या कथा त्यांनी 4 भागातून त्यांच्या कथा आपल्याला विभागता येतील. की हरिभाऊंनी एक दीर्घकथा लिहिलेली आहेत. हा सुद्धा एक वेगळा म्हणजे कथेला आयाम देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पाडव्याची भेट 48 पानाची कथा आहे. थोड्या चुकीचा घोर परिणाम 39 पानाची कथा आहे. किंवा कालतर मोठा कठीणाला 32 पानाची कथा आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारांच्या दीर्घकथा त्यांनी लिहिलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हरिभाऊ आपटे यांनी विनोदी कथा लिहिल्या, सामाजिक कथा लिहिल्या, ऐतिहासिक कथा लिहिल्या, कल्पनारम्य कथा लिहिल्या. म्हणजे आपल्याला हरिभाऊ आपटे यांनी कथा वाङ्मयामध्ये अनेक प्रकारांचे बदल केले. म्हणजे विविध ज्ञान विस्तार मासिकानंतर की ज्या मासिकाने मराठी कथेला एक पद्धतीचा ढाचा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता, त्या ढाच्याला एक पद्धतीनं आत्मा ओतण्याचं काम जर कोणी केलं असेल पहिल्यांदा तर ते हरिभाऊ आपटे यांनी केलेलं आहे असं आपल्याला मात्र या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणून हरिभाऊ आपटे यांनी जो कथेची जडणघडण केलेली आहे ती कथा वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी म्हणजे सुवर्तनी आणि दूरवर्तनी अशा पद्धती या माणसांच्या स्वभावांचं चित्रण आपल्या कथेमध्ये केलेलं आहे. आणि आपोआपच की जो सुवर्तन करणारा मनुष्य आहे की त्याचा विजय त्यांनी आपल्या कथेतून दाखवला गेलेला आहे. म्हणजे सद्वर्तनी माणसांचा समाजाचा संस्कार त्यांनी आपल्या कथेमधून त्यांनी केलेला आहे. की हरिभाऊ आपटे की आपल्या कथेमधून अधूनमधून ते डोकवत असत. हाही भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की हरिभाऊ आपटे यांनी एक गोष्ट म्हटलेलं आहे, जेव्हा एखादा मुलगा किंवा जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला गोष्ट सांगतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये उत्कंठ असते. म्हणजे पुढे काय आणि आपोआपच त्या उत्कंठेमुळं की आपण त्या गोष्टीशी एकजीव होतो. म्हणजे हा जो एकजीवपणा आहे तो हरिभाऊ आपटे यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कथा कशी असावी, जे फडकेफोड सांगतात ही कथा ही कोळीबंद असावी, म्हणजे आगळपगळ असू नये. हरिभाऊ आपटेंची कथा आगळपगळ आहे, पण या कथेचा जो विशेष आहे तो विशेष म्हणजे की ही कथा उत्कंठावर्धक कथा आहे आणि त्याच्यामुळं मात्र ही कथेमध्ये कुतूहल वाचकांचं जागतं राहिलेलं आहे. ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कथेमध्ये त्यांनी एक कलाटणी दिलेली आहे. म्हणजे कथेचा एक परिणामकारक शेवट दिलेला आहे आणि तो शेवट देणे हे कथेचं एक महत्त्वाचं विशेष झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे हा विशेष जो काय म्हणजे कथा शेवटी आम्हाला काय कलाटणी देते, कथा आम्हाला शेवटी संदेश काय देते, हे सगळी कथा आम्ही वाचून झाल्यानंतर त्या कथेत आम्हाला संदेश काय मिळतो, म्हणजे हा प्रभाव जर कुणी आम्हाला कथेमध्ये दिला असेल तर तो हरिभाऊ आपटे यांनी दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून तिसरी जी की त्यांचं म्हणजे पुढची जी कथेतला त्यांनी जे आयाम दिला तो आयाम फार महत्त्वाचा आहे की हरिभाऊंची निवेदन पद्धती हे
अतिशय संत आहे, जे काही नाही, गडबड नाही, एक संत पद्धतीने हे कथा वाङ्मयातलं निवेदन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि वाचक वर्ग मात्र त्या निवेदनामध्ये अगदी मनमुराद त्या ठिकाणी तो ऐकतोय, म्हणजे तो गुंतून केलेला आहे. अशा प्रकारचं त्यांचं आहे. म्हणजे प्रसंगचित्रण, घटनाचित्रण असेल, अतिशय म्हणजे रम्य प्रसंगातून त्यांनी रंगवली गेलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं की असं म्हटलं जातं की हरिभाऊंची यांची कथा जी काही आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, की ज्या कथेला, बालबोध कथेला त्यांनी आता प्रौढ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मराठी कथेमध्ये हरिभाऊने दीर्घकथा जरी लिहिली असली तर लघुकथेचा पाया घातला, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या, म्हणजे आज आपण कथा वाङ्मयाचं जर परीक्षण करू लागलो गेलो तर तांत्रिकदृष्ट्या काही दोष हरिभाऊंच्या कथेमध्ये जरी असले तरी आधुनिक वाङ्मय प्रकार, आधुनिक प्रकारांच्या काही कथासुद्धा हरिभाऊने लिहिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये पहिलेच भांडण, काळ तर मोठा कठीण आला, या कथेंचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. या दृष्टिकोनातून आपण कथा वाङ्मयाचा विकास ह्या इथे आपण पाहत आहोत. आजच्या तासिकेपुरतं आपण इथेच थांबूया. उद्याच्या तासिकेला मात्र आपण कथा वाङ्मयाचा प्रकार विकास आपण पुढे करूया.